झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री। एकनाथ शिंदे ही शपथ घेतील काय? संभ्रम कायम। उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे की आणखी कुणी? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री कोण या विषयावर गेल्या 10 दिवसांपासून चर्चा सुरू होती। अखेर आज हा तिढा सुटला आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। आता 5 डिसेंबर रोजी सायंकाळी मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील। त्यांच्यासोबत अजित पवार हेही शपथ घेणार आहेत। भाजपचे 12 आणि दोन्ही मित्र पक्षांचे 6 अशा 24 मंत्र्यांचाही शपथविधी होईल। मी पुन्हा येणार म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांची ही वल्गना मूर्त स्वरूपात आली असून ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून विराजमान होत आहेत। परंतु गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नाराजी नाट्याचे काय? मंगळवारी फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदेंशी पाऊण तास चर्चा केली। त्याआधी गिरीश महाजन शिंदेंना भेटले। आता आमचे ठरले असे सांगत तीनही नेत्यांनी आज बुधवारी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन शपथविधीबाबत माहिती दिली। मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास इच्छुक नाहीत। त्यांना भाजपाने दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्याची ऑफर दिली आहे, तर शिंदेंनी महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी व्हावे अशी इच्छा त्यांच्या समर्थकांची आहे। आज पत्रकार परिषदेत देखील याबाबतची स्पष्टता होऊ शकलेली नाही। संध्याकाळपर्यंत थांबा असे म्हणत शिंदे फडणवीस यांनी या विषयावर बोलणे टाळल्याने शिंदेंच्या सत्ता सहभागाबाबत संभ्रम कायम राहिलाय। त्यामुळे ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत शपथ घेतील का या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळू शकलेले नाही। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।